नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या 6व्या पर्वाला आज 11 जानेवारी पासून जोरदार सुरुवात झाली आहे। या पर्वात टीव्ही आणि सिनेमासृष्टीतील लोकप्रिय चॉकलेट बॉय अभिनेता राकेश बापट याने दमदार एंट्री घेतली आहे। राकेश बापट याने जेव्हा मंचावर एंट्री घेतली तेव्हा त्यानं आपल्या शब्दांनी सर्वांना भारावून टाकले। आई आणि स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने सर्व चांगलं होईल असा विश्वासही त्याने व्यक्त केला। राकेशने रितेश सोबत बोलताना सांगितले की त्याला अनेक वर्षापासून मराठीत काम करायची इच्छा होती। योगायोगाने हिंदीत काम मिळत गेलं, पण मराठीत मला खूप वर्षापासून काम करायचं होतं। माझ्या आईला खूप इच्छा होती की मी माझ्या मातृभाषेत म्हणजे मराठीत काम करावं। मागच्या वर्षी तिचा 75वा वाढदिवस होता। तिला गिफ्ट म्हणून मी एक मराठी मालिका केली आणि प्रेक्षकांनी देखील त्यावर भरभरून प्रेम दिलं। दरम्यान राकेश याआधी बिग बॉस हिंदीमध्येही दिसला होता, त्यामुळे टास्कची रणनीती आणि घरातील राजकारण कसं हाताळायचं याचा राकेशला चांगलाच अनुभव आहे। हिंदी बिग बॉस मध्ये आपल्या संयमी स्वभावाने प्रेक्षकांची मनं जिंकल्यानंतर आता राकेश मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे। राकेशने केलेली ही एंट्री बिग बॉस मराठी 6 मध्ये नवा रंग भरणारी ठरेल यात शंका नाही। तर मित्रांनो, तुम्ही राकेश बापट याला बिग बॉस मध्ये पाहण्यासाठी उत्सुक आहात का? कमेंट करून नक्की कळवा।